गुड मॉर्निंग फ्रेंड्स. दुसऱ्या चॅप्टरला आपण आपल्या फिजिक्स विषयाच्या सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके. 11th स्टँडर्डला आपण एक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स नावाचं चॅप्टर बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण सॉलिड ज्या बॉडी असतात, स्थायू त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, त्या बॉडीजची इलेस्टिसिटी प्रॉपर्टी काय असते, त्या बॉडीवरती प्रेशर अप्लाय केल्यामुळे स्ट्रेस आणि स्ट्रेन कसा प्रोड्यूस होतो, त्याच्याबद्दलचे एक्सपेरिमेंट, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अशा कॉन्स्टंट टर्म आपण 11च्या त्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलेल्या होत्या. तशाच प्रकारचे काही एक्सपेरिमेंट, काही टॉपिक्स आपल्याला या दुसऱ्या चॅप्टरमध्ये क्लिअर करायचे आहे. ओके. बेसिकली चॅप्टर पूर्ण थेरॉटिकल आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन देऊन व्यवस्थितपणे चॅप्टर एक्सप्लेनेशन जे आहे ते ऐकून घ्या, समजून घ्या. रनिंग नोट्स तुम्हाला जर वाटलं तर रनिंग नोट्स तुम्ही काढू शकतात, नाहीतर लेक्चरमध्ये तुमच्यासमोर समजा कंटेंट ते आहेच मटेरियल चॅप्टरचं. ओके. पण तरी रफ नोटबुक जी आहे तुमच्याजवळती ठेवा, कारण कोणता पॉईंट तुम्हाला जो महत्त्वाचा वाटला तो तुम्ही नोट डाऊन करून त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही अजून पुस्तकातून ती मिळवू शकता. ओके. 1 बाय 1 आपण पॉईंट्स त्या ठिकाणी स्टार्ट करू. तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत, नेमक्या त्या प्रॉपर्टीज कशाच्या, तर फ्लुइड्सच्या आपल्याला बघायच्या आहे. ओके. म्हणजे फ्लुइड्स जी प्रॉपर्टी आहे ती नेमकी काय आहे, किंवा ती फ्लुइड्सबद्दल आपल्याला या ठिकाणी काय बोलता येऊ शकतं, त्याचा आपण आता ह्या ठिकाणी विचार करणार आहोत. ओके. त्या फ्लुइडबद्दलच्या ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत की ज्या आपण एक्सपिरियन्स करू शकतो, अशाबद्दलच्या प्रॉपर्टीजचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी ह्या चॅप्टरला आता सुरुवात करू. ओके. सुरुवातीला आपण फ्लुइड जी आहे त्याचं मिनिंग, जो फॉर्म आहे किंवा त्याची डेफिनेशन जी आहे ती काय आहे त्याचा आपण विचार करू. पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला डेफिनेशन जी आहे तुमच्यासमोर दिसते की एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय असतं की कोणताही सबस्टन्स की जो फ्लो होऊ शकतो. ओके. दॅट कॅन फ्लो, दॅट इज नथिंग बट द पार्ट ऑफ फ्लुइड, त्याला आपण फ्लुइड म्हणतो. ओके. व्यवस्थित डेफिनेशन ह्या 4-5 शब्दांमध्येच फ्लुइड नावाची जी डेफिनेशन आहे किंवा फ्लुइड नावाचं जे कंटेंट आहे ते तुमच्यासमोर तुम्हाला ते मांडता येतं. की फ्लुइड जर तुम्हाला कोणी डेफिनेशन विचारली तर ती काय सांगायची, की असा एखादी सबस्टन्स असेल की तो फ्लो होऊ शकतो. ओके. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, दॅट इज नथिंग बट द पार्ट ऑफ फ्लुइड. याची डेफिनेशन जी आहे तुम्हाला ती विचारली जाऊ शकते, किंवा MCQमध्ये 1 मार्कांसाठी प्रश्न याच्यावरती अराईज होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणताही सबस्टन्स असा असेल की जो फ्लो होऊ शकतो, मग ती एअर असेल किंवा लिक्विडची प्रॉपर्टी असेल, त्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही त्या ठिकाणी ती डेफिनेशन जी आहे ती या ठिकाणी क्लिअर करू शकतात. बरोबर. म्हणजे फ्लुइड म्हणजे काय, तर तो एक प्रकारचा सबस्टन्स असा आहे की तो फ्लो होऊ शकतो, त्या पार्टला आपण फ्लुइड या ठिकाणी म्हणू शकतो. त्याची काही प्रॉपर्टी आहे की अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअली अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. म्हणजे फ्लुइड ही अशी एक बॉडी आहे किंवा असा एक सबस्टन्स तो आहे की तो त्याचं डिफॉर्म तो होऊ शकतो. डिफॉर्म होतो म्हणजे काय, तर काहीतरी चेंज त्याच्यामध्ये घडतो. केव्हा, तर जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स त्या बॉडीवरती एक्झर्ट करतात त्यावेळेस. ओके. म्हणजे फ्लुइड नेमकं काय आहे, तर अशा प्रकारची ती एक बॉडी आहे किंवा अशा प्रकारचा तो एक प्रकार आहे की तो फ्लो होतो. बरोबर. आणि अजून त्या फ्लुइडवरती समजा तुम्ही किंवा त्या सबस्टन्सवरती जर तुम्ही एखादी एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला, तर त्या बॉडीच्या शेपमध्ये किंवा साईजमध्ये थोडासा चेंज तुम्हाला त्या ठिकाणी जाणवायला, एक्सपिरियन्स तसा तुम्हाला त्या ठिकाणी होतो. म्हणून त्या ठिकाणी असा आपल्याला उल्लेख केलेला आहे की अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअली अंडर द ॲक्शन ऑफ ॲन एक्सटर्नल फोर्स. म्हणजे फ्लुइड हा असा एक प्रकारचा सबस्टन्स आहे की त्याच्यावरती जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, तर त्या एक्सटर्नल फोर्समुळे ती बॉडी जी आहे ती डिफॉर्म होते. ओके. म्हणजे हे तुमचं फ्लुइडचं प्रॉपर्टी, त्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येते. नंतर पुढे असं म्हटलेलं आहे की फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर दॅट इन्क्लूड्स लिक्विड, गॅसियस अँड प्लाझ्मास. म्हणजे फ्लुइड जे आहे ते मॅटरचाच तो एक भाग आहे की ज्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं, लिक्विड, गॅसियस आणि प्लाझ्मास. बरोबर. म्हणजे ज्याच्यामध्ये लिक्विड असेल, गॅसियस असेल आणि प्लाझ्मास टाईपचं स्ट्रक्चर जे आहे किंवा प्लाझ्मा टाईपचा जो नेचर आहे,
जो हाय टेम्परेचरच्या करस्पॉन्डिंग असतो त्या भागामध्ये फ्लूड जे आहे तुम्हाला ते बघायला, म्हणजे फ्लूड प्रॉपर्टी जी आहे किंवा फ्लूड सबस्टन्स जे तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळेल, तर लिक्विडमध्ये बघायला मिळेल, गॅसेसमध्ये बघायला मिळेल आणि प्लाझ्माजमध्ये बघायला मिळेल. लिक्विड गॅसेस तुम्ही बघितलेलं आहे, फक्त प्लाझ्माज जे आहे ते आपण बघितलेलं नाही. तर ही जी प्रॉपर्टी आहे प्लाझ्मा, ही व्हेरी हाय टेम्परेचरच्या करस्पॉन्डिंग एखाद्या सबस्टन्सला तुम्ही समजा एकदम 1000 डिग्रीच्या आसपास किंवा त्याच्या पण जास्त टेम्परेचर जर तुम्ही दिलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं नेचर त्या ठिकाणी बॉडीचं त्या प्लाझ्मा स्ट्रक्चरसारखं तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळेल. त्याचं प्लाझ्मा जर तुम्ही समजा यूट्यूबवरती त्याचं नाव टाकलं तर तुम्हाला त्याची अजून माहिती त्या ठिकाणी बरीचशी मिळेल. ओके. आता फ्लूडबद्दलचा काही एक डेफिनेट पार्ट जो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये थोडासा अनुभवायचा आहे, म्हणजे एक एक्सपिरियन्स त्या ठिकाणी करायचा आहे. द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रोस्टॅटिक्स जे आहे की ज्याच्यामध्ये हायड्रो म्हणजे वॉटरचं काहीतरी वॉटर मॉलिक्युलचा त्या ठिकाणी यूज असेल, तर त्याच्यात तुम्हाला फ्लुइड्सचा त्या ठिकाणी अभ्यास करता येतो. म्हणजे फिजिक्सची एक ती ब्रँच आहे की जी डील्स विथ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट, म्हणजे फ्लूड ॲट रेस्ट, फ्लूड प्रॉपर्टी फ्लूड सबस्टन्स जर ॲट रेस्ट पोझिशनला असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीजचा स्टडी करत असाल, ती एक ब्रँच आहे फिजिक्सची, तर त्या पार्टला आपण हायड्रोस्टॅटिक्स जे आहे ते त्या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर. हायड्रो हा शब्द जो आहे तो वॉटर मॉलिक्युलसाठी या ठिकाणी आपण जनरली वापरू शकतो, आणि स्टॅटिक्स जे आहे ते रेस्ट पोझिशनला असणारे पार्ट असते. बरोबर. म्हणजे फ्लूडमध्ये जे आपण लिक्विड वरच्या मॅटरमध्ये म्हटलं की फ्लूडमध्ये लिक्विड हा कन्सेप्ट असतो, गॅसेस असतो, प्लाझ्मा असतो. त्यातला या ठिकाणी हायड्रो हा शब्द जो आहे तो लिक्विडसाठी आहे, वॉटर मॉलिक्युलसाठी आहे. त्याच्यामुळे त्याचे मॉलिक्युल जर रेस्ट पोझिशनला असतील, म्हणजे फ्लूड ॲट रेस्ट, याचा अर्थ असाच की वॉटर मॉलिक्युल जर रेस्ट पोझिशनला असतील, तर त्या ठिकाणी आपण ती ब्रँच जी आहे किंवा तो पार्ट जो आहे तो हायड्रोस्टॅटिक्स म्हणून त्याला आपण नाव देऊ शकतो. ओके. अशा प्रकारचं हे जनरल कॅटेगरी किंवा जनरल डेफिनेट पार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी फ्लूडबद्दल या पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला क्लिअर करता आला. ओके. ही त्याची काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत किंवा काही त्याच्या जनरल कॅटेगरीज आहेत, त्याचा आता आपण पुढच्या टॉपिकमध्ये या ठिकाणी विचार करू. ओके. ॲन आयडियल फ्लूड हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टी, म्हणजे आयडियल फ्लूड जो आहे की प्रॉपर असं फ्लूड मटेरियल जे आहे त्याच्या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्यासमोर तुम्हाला दिसत आहेत. पहिली प्रॉपर्टी जी आहे की इट इज इनकॉम्प्रेसिबल. इट इज इनकॉम्प्रेसिबल. आता इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय की त्याची डेन्सिटी जी आहे ती कॉन्स्टंट असेल. बरोबर. कॉम्प्रेस म्हणजे काय, तर ती अशी शोषून घेतल्या जाऊ शकते असं आपण त्याला कॉम्प्रेस म्हणतो. इनकॉम्प्रेसिबल त्याच्या विरुद्ध ती असते, म्हणजे ती अशी आकुंचन पाहू शकत नाही. बरोबर. जे असं सोरतीचं किंवा अशी शोषून घेतल्यासारखी ती प्रॉपर्टी नाही. म्हणजे फ्लूड जे आहे त्याची डेन्सिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. बरोबर. म्हणून ती इनकॉम्प्रेसिबल आहे. ही त्याची पहिली बेसिक प्रॉपर्टी. बरोबर. फ्लूडची बेसिक प्रॉपर्टी काय, तर स्टँडर्ड प्रॉपर्टी ऑफ फ्लूड बिकम्स व्हॉट, दॅट इज ॲन इनकॉम्प्रेसिबल. फ्लूड इज ॲन इनकॉम्प्रेसिबल, दॅट्स वाय वी कॅन सेज दॅट इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. म्हणजे त्याची डेन्सिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी जी आहे ती की इट्स फ्लो इज इररोटेशनल. त्याचा जो फ्लो आहे तो इररोटेशनल आहे. म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये किंवा रोटेशन टाईपमध्ये त्याचा फ्लो जो आहे तो होणार नाही. इररोटेशनल कसाही तो होईल वेळावाकडा. इट्स फ्लो इज स्मूथ. त्याचा फ्लो जो आहे तो स्मूथ. देर आर नो टर्ब्युलन्सेस इन द फ्लो. टर्ब्युलन्सेस म्हणजे काय, तर सर्क्युलर शेप किंवा रिपिटेशन त्या ठिकाणी की पहिला पॉईंट ज्या ठिकाणी सुरू झाला त्याच ठिकाणी दुसरा पॉईंट येईल, म्हणजे एंडिंग पॉईंट येईल, असं त्या ठिकाणी रोटेशन पद्धत जी आहे ती या फ्लूडमध्ये नसेल. म्हणजे देर आर नो टर्ब्युलन्सेस. टर्ब्युलन्सेसचा अर्थ तो की सरळ कुठे वेडावाकडा त्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतो, फक्त त्याची फ्लोविंग वे जी आहे ती स्मूथ अशी त्या ठिकाणी आहे, रबती नाही. स्मूथली त्या ठिकाणी त्याचं फ्लोविंग जे आहे ते होऊ शकतं. जसं हवा आपण म्हणतो एकदम स्मूथली ती हवा जी आहे ती आपल्या बॉडीला टच होऊ शकते किंवा ती फ्लो होते इन्व्हायरमेंटमध्ये. किंवा वॉटर जरी आपण म्हटलं की ते पण एकदम स्मूथली त्या ठिकाणी फ्लो होतं. अशा प्रकारचं फ्लूडचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण सांगू शकतो की फ्लूड जे आहे ते इररोटेशनल. इट्स फ्लो इज इररोटेशनल. त्याच्यानंतर त्याचा फ्लो जो आहे तो स्मूथ टाईपचा त्या ठिकाणी आहे. बरोबर. आणि देअर आर नो टर्ब्युलन्सेस इन फ्लो, म्हणजे काही असे सर्क्युलर ऑर्बिटचे किंवा रोटेशन्स त्या ठिकाणी नसतील. नंतर तिसरी प्रॉपर्टी आहे इट इज नॉन विस्कस.
इट इज नॉन व्हिस्कस. आता व्हिस्कस हा जो प्रकार आहे तो काय आहे, तर तुम्ही समजा ऑइल असं बोटावरती 2 बोटांमध्ये जर पकडण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं काहीतरी जाणवतं की तिथं काहीतरी मॅटर आहे, म्हणजे असं सॉलिड पार्ट त्या ठिकाणी काहीतरी आहे. पण जर तुम्ही समजा पाणी घेतलं, पेट्रोल घेतलं, 2 बोटांमध्ये दाबण्याचं असं बघण्याचं त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीच जाणवत नाही. ते का, तर त्या ठिकाणी व्हिस्कस प्रॉपर्टी जी आहे ती ऑइलची जास्त आहे आणि याची जी प्रॉपर्टी आहे ती सर्वात कमी आहे. बरोबर, म्हणजे त्याचा अर्थ काय, तर डेन्सिटी त्या ठिकाणी मटेरियलची जी आहे ऑइलमध्ये ती जास्त प्रमाणात आहे. आणि वॉटर मॉलिक्यूलमध्ये म्हणा किंवा पेट्रोलमध्ये म्हणा किंवा रॉकेलमध्ये आपण त्या ठिकाणी जर त्याचं ऑब्झर्वेशन बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जी डेन्सिटी ऑफ मॅटर जी ती त्या ठिकाणी मिनिमम जाणवते. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की नॉन व्हिस्कस म्हणजे काय, व्हिस्कस प्रॉपर्टी ती असते. इट इज नॉन फ्लूइड जी आहे ती नॉन व्हिस्कस आहे. त्याचा अर्थ काय की देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. म्हणजे बॉडीमध्ये जी कोणती समजा तुम्ही सबस्टन्स घेतलं तर त्या बॉडीच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन तुम्हाला त्या ठिकाणी जाणवणार नाही. त्यावेळेस ती फ्लूइड जो आहे तो फ्लो होईल त्यावेळेस. बरोबर, म्हणजे त्याच्यावरनं आपण सांगू शकतो की द फ्लूइड हॅज नो व्हिस्कोसिटी. बरोबर, जी व्हिस्कोसिटीचा अर्थ तोच आहे की ज्या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॅटर जे आहे ज्या ठिकाणी डेन्सिटी त्याची मॅक्झिमम पाहिजे त्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीला व्हिस्कस किंवा व्हिस्कोसिटी आपण त्या ठिकाणी डिफाईन करू शकतो. परंतु ह्या फ्लूइडच्या प्रॉपर्टीला इथं असं म्हटलेलं आहे स्पष्ट की इट इज नॉन व्हिस्कस, देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो, दॅट इज द फ्लूइड हॅज नो व्हिस्कोसिटी. म्हणजे फ्लूइडला जी आहे ती व्हिस्कोसिटी त्या ठिकाणी नाही किंवा फ्लूइड जी आहे ती नॉन व्हिस्कस आहे हे आपण या ठिकाणी असं स्पष्टपणे त्या ठिकाणी क्लिअर करू शकतो. बरोबर, त्याचे बेसिक प्रॉपर्टीज आहेत. पहिली इनकॉम्प्रेसिबल, सेकंड इयर रोटेशनल, आता इनव्हिस्कस, नंतर नॉन व्हिस्कस. चौथी प्रॉपर्टी जी आहे ती अशी आहे की इट्स फ्लो इज स्टेडी. म्हणजे फ्लूइडचा जो फ्लो आहे तो कसा आहे तर स्टेडी आहे. स्टेडी म्हणजे काय तर कॉन्स्टंट. बरोबर, म्हणजे इट्स वेलोसिटी ॲट इच पॉईंट इज कॉन्स्टंट इन द टाईम. आता याचा अर्थ काय की समजा 1 सेकंदामध्ये त्या फ्लूइडचं फ्लोविंग जे आहे ते समजा 1 मीटर असेल तर पुढच्या 1 सेकंदामध्ये पण त्याचं फ्लोविंग जो आहे तो 1 मीटरच असेल, असा त्याचा फ्लोविंग रेट आहे. म्हणजे त्याचा फ्लो जो आहे तो स्टेडी आहे, कॉन्स्टंट आहे, असं त्याचा उल्लेख या ठिकाणी होतो. बरोबर, स्टेडीचा अर्थ असा असतो की तो कॉन्स्टंट रेशो त्या ठिकाणी आहे. म्हणजे 1 सेकंदाचा तुम्ही विचार केला तर 1 सेकंदामध्ये ती सबस्टन्स जे आहे ती किती फ्लो झालं तेवढंच अंतर पुढच्या सेकंदामध्ये ते सबस्टन्स जे फ्लूइड सबस्टन्स जे आहे ते फ्लो झालं पाहिजे किंवा फ्लो होतं. आणि त्यावेळेसच आपण त्या प्रॉपर्टीला ह्या ठिकाणी स्टेडी पार्ट आहे किंवा तो फ्लो जो आहे तो स्टेडी आहे असं त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण फ्लूइडची जी फ्लोईंगची जी प्रॉपर्टी आहे किंवा त्या बॉडीमध्ये असणारी व्हेलोसिटी जी आहे ॲट इच पॉईंट इज कॉन्स्टंट इन टाईम. त्याचा अर्थच तो आहे की प्रत्येक पॉईंटला, प्रत्येक टाईमला, प्रत्येक वेळेमधले तुम्ही जर काही भाग पाडले तर त्या ठिकाणी जे प्रोड्यूस होणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा व्हेलोसिटी जी आहे ती त्या ठिकाणी कॉन्स्टंट असेल प्रत्येक पॉईंटला. ओके, अशा प्रकारच्या ह्या 4 प्रॉपर्टीज आपण ह्या पॉईंटला ह्या ठिकाणी क्लिअर केल्या. ओके, पुढच्या याच्यामध्ये अजून वेगळ्या प्रॉपर्टीज त्याच्याबद्दलच्या आहे की प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स नेमक्या काय आहे. मागच्या ज्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या त्या आयडियल फ्लुइड हॅज फॉलोइंग प्रॉपर्टीज. म्हणजे ह्या 4 बेसिक प्रॉपर्टीज तुम्हाला फ्लुइडमध्ये माहिती पाहिजे. जनरली तुम्हाला त्याच्या अजून अभ्यासनासाठी वापरात येणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करू की फ्लुइड जे आहे दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. बरोबर, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म. त्यांचं जे म्हणजे तुम्ही त्या सबस्टन्सवरती जर फोर्स अप्लाय केला तर त्या ठिकाणी ती बॉडी डिफॉर्म होते. बरोबर, आणि नंतर आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो की ती बॉडी डिफॉर्म झाली म्हणजे त्या बॉडीचा साईज आणि शेप चेंज झाला तर तो परत त्या ठिकाणी रिगेन होतो का. म्हणजे जसं आपण इलॅस्टिक किंवा एखादी रबर समजा तुम्ही बोटांनी प्रेस केलं, साईज शेप तिचा बदलतो. पण जेव्हा तुम्ही तो अप्लाय केलेला फोर्स समजा रिमूव्ह केला तर ती तिची ओरिजिनल पोझिशनला येऊन जाते. हे झालं इलॅस्टिसिटी प्रॉपर्टीमध्ये. बरोबर, म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिडमध्ये होतं. पण फ्लुइडमध्ये तसं होत नाही. तुम्ही समजा त्या बॉडीला प्रेशर अप्लाय केलं, फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं डिफॉर्मेशन होतं
पण डिफॉर्मेशन झाल्यानंतर तुम्ही जर तो फोर्स ॲक्वायर केला किंवा काढला तर त्या डिफॉर्मेशनला तिथं डू नॉट अपोज, म्हणजे ती फॉर्मेशन तिची जी पहिली पोझिशन आहे ती त्या ठिकाणी येऊ शकत नाही, जशी इलेस्टिक नेचरला ती आहे. बरोबर, म्हणजे त्याला जो शेप त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे तो दे गेट परमनंटली डिफॉर्म. एकदाचं का त्या बॉडीवरती तुम्ही प्रेशर आणि फोर्स अप्लाय केला तर ती परमनंटली डिफॉर्मच ती बॉडी राहील, अशा प्रकारचं ते स्ट्रक्चर, अशा प्रकारची ती प्रॉपर्टी जी आहे ती फ्लूइडची आहे. ओके, ही बेसिक प्रॉपर्टी ह्या ठिकाणी तुम्हाला फ्लूइडची सांगता येते. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो, म्हणजे त्यांच्यामध्ये फ्लो होण्याची ॲबिलिटी आहे. हे आपण सुरुवातीपासूनच बोललो की फ्लूइडच्या डेफिनेशनमध्ये आपण म्हटलं की द सबस्टन्स, एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो दॅट इज कॉल्ड ॲज फ्लूइड. म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये किंवा त्या बॉडीमध्ये ती ॲबिलिटी आहे की ती फ्लो होऊ शकते, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ती मूव्ह होऊ शकते. त्या प्रॉपर्टीला आपण या ठिकाणी फ्लूइड जी आहे ते म्हणू शकतो. म्हणून तिची प्रॉपर्टी ती आहे की इट हॅव द ॲबिलिटी टू फ्लो. नंतर दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर, म्हणजे त्या बॉडीला जसं तुम्ही एखाद्या कंटेनर म्हणजे काय, एखाद्या समजा ग्लासमध्ये टाकलं, एखाद्या पसरट भागामध्ये टाकलं, तर जसा त्या कंटेनरचा शेप असेल तशा ज्या शेपमध्ये तुम्ही त्याला टाकसान तशा प्रकारचा शेप ती बॉडी जी आहे ती ॲक्वायर करते. बरोबर, म्हणजे दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. म्हणजे फ्लूइडला अशी ॲबिलिटी आहे की समजा तुम्ही त्याला ग्लासमध्ये टाकला तर तो सिलेंड्रिकल शेप त्या ठिकाणी त्या फ्लूइडला प्रोड्यूस होईल. तुम्ही समजा त्याला प्लेटमध्ये टाकला तर त्या प्लेटचा जसा शेप आहे, कंटेनर आपण त्याला म्हणतो, तो शेप जसा आहे तशा प्रकारचा शेप त्या फ्लूइड मटेरियलला त्या ठिकाणी प्रोड्यूस होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. तुम्ही समजा एखाद्या सर्क्युलर बॉडीमध्ये टाकलं फ्लूइड, तर त्या सर्क्युलर बॉडी म्हणजे कंटेनरचा जसा शेप आहे तशा प्रकारचा शेप त्या फ्लूइडला त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल. हे या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. ओके, ह्या बेसिक प्रॉपर्टीज त्याच्या त्या आहे की नेमकं त्या फ्लूइडमध्ये काय काय होऊ शकतं किंवा कशा कशा प्रकारच्या प्रॉपर्टीज त्याला प्रोड्यूस होऊ शकतात. बरोबर, म्हणजे त्याचं डिफॉर्मेशन जे आहे ते एकदाचं झालं की ते परमनंटली असेल. दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. बरोबर, त्याला ॲबिलिटी आहे ती एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत मूव्ह होण्याची, म्हणजे फ्लो होण्याची. द ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर, जसं कंटेनर तुम्ही घेत आहात किंवा ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही त्याला ठेवत आहात तशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे तशा प्रकारचा शेप जो आहे तो त्या फ्लूइडला त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो, ही त्याची प्रॉपर्टी आहे. अ फ्लूइड एक्झिबिट्स दिस प्रॉपर्टीज बिकॉज इट कॅन नॉट अपोज अ शेअर स्ट्रेस वेन इन स्टॅटिक इक्विलिब्रियम. जो पार्ट आपण ह्या ठिकाणी पहिल्या पॉईंटमध्ये क्लिअर केलेला आहे तोच पार्ट तुम्हाला या ठिकाणी बोलल्या गेलेला आहे. बरोबर, म्हणजे एवढ्या भागात तुम्हाला त्या ठिकाणी बोलल्या गेलं आहे की फ्लूइड एक्झिबिट्स दिस प्रॉपर्टीज बिकॉज इट कॅन नॉट अपोज, म्हणजे फ्लूइड जे आहे ते अपोज करत नाही कशाला, तर शेअर स्ट्रेसचा अर्थ काय, तर त्या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीच्या साईजमध्ये किंवा शेपमध्ये चेंज होतो, तो शेअर स्ट्रेस आला विन स्टॅटिक इक्विलिब्रियम. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीचा शेप बदलतो, तिथं शेअर स्ट्रेस प्रोड्यूस झाला. बरोबर, तो फोर्स काढल्यानंतर ती बॉडी परत त्या पोझिशनला येऊन जाते. हे झालं तुमचं मेकॅनिकल इलेस्टिसिटी नेचर. परंतु ह्या ठिकाणी काय म्हणतो आहे आपण की ती बॉडी एकदाची डिफॉर्म झाली की तिचा जो डिफॉर्म झाल्यानंतरचा जो शेप असेल तो जो मिळालेला असेल तो परमनंटली त्या ठिकाणी असेल. आणि तेच ह्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करता येतं की अ फ्लूइड एक्झिबिट्स दिस प्रॉपर्टी बिकॉज इट कॅन नॉट अपोज, म्हणजे तो अपोज करत नाही आहे की तुम्ही समजा अप्लाय केलेला फोर्स नंतरून काढून जरी टाकला तरी त्यावेळेस ती बॉडी जी आहे ती त्याला अपोज करत नाही जेव्हा तुम्ही त्या बॉडीला फोर्स काढल्यानंतर समजा तुम्ही त्या रेस्ट पोझिशनला असाल त्यावेळेची. बरोबर, म्हणजेच जी पहिली प्रॉपर्टी आपण बघितली तीच प्रॉपर्टी तुम्हाला ह्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ओके, तर अशा प्रकारचे हे काही बेसिक प्रॉपर्टीज जे आहे त्या आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळाल्या, अभ्यासायला मिळाला. ओके, बेसिक प्रॉपर्टीज आहेत ह्या एवढ्या प्रॉपर्टीज तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा अभ्यास व्यवस्थितपणे अजून करता येईल. ओके, याच्यानंतरचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण प्रेशरचा घेणार आहोत की प्रेशर नेमकं काय असतं. बरोबर, आता तुम्हाला जनरली तुम्ही प्रेशरबद्दलच्या ज्या क्वांटिटीज आहेत किंवा एक्सपिरियन्स जे आहे एक्सपेरिमेंट जे आहे ते केलेले आहेत. एखाद्या टेबलावरती तुम्ही वरतून फोर्स लावला किंवा एखाद्या बॉडीवरती तुम्ही एक्सटर्नल बॉडीने फोर्स अप्लाय केला तर त्या ठिकाणी प्रेशर प्रोड्यूस होतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर एरिया
आणि त्याच्यावर अप्लाय केलेला फोर्स हा जो रेशिओ आहे तो म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर आहे. पण नेमकं ते कसं आपल्याला फ्लूइडबद्दल तर ते बघायचं आहे. साधी कोणत्याही बॉडीला तुम्ही त्या ठिकाणी सॉलिड बॉडी घ्या, लिक्विड बॉडी घ्या किंवा गॅसियस फॉर्म घ्या किंवा अजून कोणती इलॅस्टिक स्ट्रक्चरची बॉडी घ्या, त्याच्यावरती तुम्ही फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीच्या साईज अँड शेपमध्ये चेंज होतो. तो भाग शेअरिंग स्ट्रेस स्ट्रेनचा आला, पण तो नेमका कशामुळे होतो तर फोर्स अप्लाय केल्यामुळे. आणि नेमका तो एका विशिष्ट एरियाचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी त्या एरियावरती अप्लाय केलेला फोर्स म्हणजे त्या भागावरती किंवा त्या बॉडीवरती प्रोड्यूस होणारा प्रेशर ते असेल. ओके. प्रेशरमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे काय तर की अ फ्लूइड ॲट रेस्ट एक्झर्ट्स अ फोर्स ऑन द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे फ्लूइड जे आहे ते ॲट रेस्टला असेल, एक्झर्ट्स अ फोर्स ऑन द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. फ्लूइडवरती प्रेशर कसा एक्झर्ट होईल तर त्याचा सरफेस जो आहे तो त्या ठिकाणी फोर्स एक्झर्ट करतो जर समजा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये काहीतरी त्या ठिकाणी असेल तर. फ्लूइड ॲट रेस्ट एक्झर्ट्स अ फोर्स ऑन द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. द सरफेस मे बी वॉल ऑर द बॉटम ऑफ ॲन ओपन कंटेनर ऑफ द फ्लूइड. आता तो जो सरफेस आहे, सरफेस कॉन्टॅक्ट म्हणजे जे आपण त्याला आपण त्या ठिकाणी वॉल ऑर बॉटम त्या ठिकाणी म्हणू शकतो. एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी समजा लिक्विड टाकलं, समजा असं आपण ग्लास घेऊ आणि त्याच्यामध्ये समजा एक फ्लूइड जे आहे ते त्या ठिकाणी मटेरियल असेल, बरोबर. आता हा झाला त्याचा बॉटम आणि ही झाली त्याची वॉल, बरोबर. म्हणजे ह्या वॉलचा पण प्रेशर जो येतो ह्या मध्ये असणाऱ्या फ्लूइडच्या सरफेसच्या याच्यावरती एक्झर्ट होईल किंवा ह्या बॉटमला टच होणारा जे पार्ट असेल मटेरियलचा त्याच्यावरती पण त्या ठिकाणी फोर्स जो आहे तो एक्झर्ट होईल, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सांगायचा उद्देश आहे की द सरफेस मे बी वॉल ऑर द बॉटम ऑफ ॲन ओपन कंटेनर ऑफ द फ्लूइड, बरोबर. म्हणजे साईडचे जे कोणतीही वॉल ती असेल किंवा कोणत्याही प्रकारचा पार्ट तो असेल किंवा बॉटमचा तो पार्ट असेल त्या ठिकाणी तुम्ही फ्लूइड टाकला तर त्या वॉलचा किंवा बॉटमचा त्या ठिकाणी प्रेशर जो आहे, फोर्स जो येतो त्या बॉडीवरती ह्या ठिकाणी आपल्याला एक्झर्ट होताना त्या ठिकाणी दिसतो, बरोबर. म्हणजे अशा प्रकारचं प्रेशर कसा त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो हे आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो. पुढच्या भागामध्ये असं म्हटलं की द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड पर युनिट एरिया ऑफ द सरफेस इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड प्रेशर ऑफ लिक्विड ऑर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. लिक्विड आलं म्हणून हायड्रोस्टॅटिक त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. डेफिनेशन काय आहे की द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड पर युनिट एरिया. आता ज्या कंटेनरमध्ये तुम्ही एखादी फ्लूइड टाकत आहात तर त्या फ्लूइडच्या सरफेस कॉन्टॅक्टमुळे म्हणजे वॉल ऑर बॉटम, बरोबर, सरफेस कॉन्टॅक्टमुळे जो फोर्स त्या ठिकाणी एक्झर्ट होईल, जो फोर्स त्या ठिकाणी नॉर्मल ह्या ठिकाणी की परपेंडिक्युलरली तो फोर्स त्या ठिकाणी एक्झर्ट होईल. कुठे तर पर युनिट एरिया. पर युनिट जेवढा एरिया असेल त्या ठिकाणचा त्या एरियावरती एक्झर्ट होणारा त्या वॉलमुळे किंवा त्या बॉटमच्या पार्टमुळे एक्झर्ट होणारा जो फोर्स असेल त्या फोर्सला आपण या ठिकाणी त्या रेशोला आपण या ठिकाणी प्रेशर जे आहे ते म्हणू शकतो. प्रेशर ऑफ लिक्विड पार्ट असेल तर किंवा लिक्विड आहे म्हणून त्याला आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर पण त्या पॉईंटला या ठिकाणी क्लिअर करू शकतो. ओके. अशा प्रकारची ही प्रेशरची डेफिनेशन जी आहे ती आपण या ठिकाणी डिफाईन करू शकतो. नॉर्मल फोर्स जो आहे तो एक्झर्टेड बाय फ्लूइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज द प्रेशर ऑफ द फ्लूइड. ही त्याची डेफिनेशन झाली. ही डायग्रॅम जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची दिसते की फोर्स जो आहे तो इकडून पण येऊ शकतो, इकडून पण, आणि अशा दोन प्रकारचे फोर्स जे तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतात. हा जो आहे तुमचा हा एरिया असेल, बरोबर. तो जो आहे तुमचा काय तो एरिया असेल, बरोबर. किंवा समजा अजून तुम्हाला ही खालची एक डायग्राम दिली की ज्याच्यात वरतून पण आणि खालतून पण, म्हणजे ही जी पोझिशन आहे ही व्हर्टिकल आहे आणि ही जी पोझिशन आहे ती हॉरिझॉन्टल. अशा प्रकारे त्या ठिकाणी फोर्स जे एक्झर्शन जे आहे ते होऊ शकतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. नेमका तो किती एरियावरती तर त्यासाठी तुम्हाला प्रेशरचा जो एरिया आहे त्या फोर्स अप्लाय केलेला एरिया किती हा रेशो जो आहे तो घेऊन तुम्ही त्या ठिकाणी त्या बॉडीवर एक्झर्ट होणारा जे फोर्स आहे ते त्या ठिकाणी सांगू शकतात. ओके. अशा प्रकारे आपण ह्या पॉईंटला किंवा ह्या आर्टिकलला ह्या ठिकाणी मेन्शन करताना किंवा एक्सप्लेनेशन करताना सांगू शकतो की प्रेशरची डेफिनेट फॉर्म जो आहे किंवा डेफिनेशन जी आहे ती नेमकी काय आहे तर फोर्स अपॉन एरिया म्हणजेच प्रेशर त्या ठिकाणी त्या बॉडीवरती एक्झर्ट होणारा आहे हे आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो, बरोबर. अशा प्रकारचं तुम्हाला प्रेशरच्या डेफिनेटसाठी आता फ्लूइडबद्दल ह्या ठिकाणी बोललेलं आहे म्हणून फ्लूइडचाच विचार आपण ह्या ठिकाणी करू.
की कोणत्याही समजा एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही जर फ्लूइड टाकला तर त्या फ्लूइडला साईड वॉल जे असतील, जसं त्या कंटेनरचा शेप असेल ते ओपन कंटेनर ते असेल तर साईडने जे समजा बाजू असेल ती आणि बॉटम जो असेल त्या भागावरून त्या ठिकाणी त्या फ्लूइडवरती जे फोर्स जो आहे तो त्या ठिकाणी एक्झॉट होताना आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. आता फोर्स एक्झॉट होतं म्हणजे काय, तर ती बॉडी त्या कंटेनरच्या बाहेर जाऊ शकत नाही. जो वॉल आली म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन आलं, ऑब्स्टॅकल आलं, पोझिशन जी आहे त्या ठिकाणी काय आली तर ती समजा काहीतरी अडवणूक त्या ठिकाणी झाली म्हणजे त्या ठिकाणी एका बाजूने अपोजिंग पार्ट येतो आहे म्हणजेच तो फोर्स त्या ठिकाणी येतो, एक तर बॉटमने किंवा वॉल साईडने. बरोबर, तेवढा विचार तुम्ही व्यवस्थित करा, प्रॉपर डायरेक्शन तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. पॉईंट नेमका काय एक्सप्लेन करायचा आहे आणि कशा पद्धतीने एक्सप्लेन करायचं आहे ते पण समजून घ्या. पॉईंट खूप सोपा आहे, सिम्पल आहे. म्हणजे ही बेसिक कंडिशन आताच्या सुरुवातीच्या पॉईंटला तुम्हाला या ठिकाणी बघता येते. ओके, पुढचा पॉईंट आता आपण बघू की जो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम त्या ठिकाणी असेल. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ह्या ठिकाणचा पॉईंट आपण आता बघू आणि ह्या पॉईंटला आपण या ठिकाणी थांबू समजा. बरोबर, एवढं पॉईंट झालं की आपण या ठिकाणी थांबू. ड्यू टू अ लिक्विड कॉलम, प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम असा पार्ट आपण या ठिकाणी बघू. एक कंटेनर आपण घेतलेला आहे, ही डायग्राम जर तुम्ही बघितली तर बरोबर, ह्या कंटेनरमध्ये इथपर्यंत लिक्विड आहे, त्याच्यावरती जे आहे ते एअर आहे आणि खालती जे आहे ते वॉटर आहे. बरोबर, एक छोटासा सिलेंड्रिकल जो आहे सिलेंडर जो आहे तो आपण त्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी त्या वॉटरमध्ये समजा आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे. ओके, आता जे कंटेन आपण ह्या ठिकाणी बघतोय किंवा जे कंटेन तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेले त्याचा आपण विचार करू की द लिक्विड कॉलम एक्झर्ट्स अ फोर्स m/g. साधं स्टँडर्ड इक्वेशन आहे फोर्सचं, मास इंटू ग्रॅव्हिटी विच इज इट्स वेट. म्हणजे ते म्हणजे काय झालं तर त्या ठिकाणी लिक्विडचं ते वेट झालं इंडायरेक्ट. ते लिक्विडमध्ये असणारा तो फोर्स आहे तो किती, तर त्या लिक्विडचं जे वेट असेल तेच, आणि ते म्हणजे किती तर हे मास इंटू ग्रॅव्हिटी ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. म्हणजे त्या सिलेंडरच्या बॉटमला तुम्हाला या ठिकाणी तेवढा फोर्स जो आहे तो एक्झर्ट झाला असेल. धिस फोर्स ॲक्ट्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. आता जो फोर्स या ठिकाणी एक्झर्ट होईल तो डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी असेल, कारण आपल्याला माहिती आहे की वरती लिक्विड काही जात नाही. कसंही तुम्ही झालं तर तो फोर्स जो आहे लिक्विडचा तो डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. देअरफॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर इज. आता प्रेशर किती असेल तर मग फोर्स अपॉन एरिया. एफची व्हॅल्यू टाकली तर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला मिळेल mg अपॉन एरिया. बरोबर, एम म्हणजे काय तर तो मास असेल. बरोबर, ही साधी डेफिनेशन आहे प्रेशरची. फोर्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती ती आपण या ठिकाणी टाकलेली mg. बरोबर, परंतु एम म्हणजे काय आहे तर ते मास आहे. आता नेमकं मास किती असेल या ठिकाणी तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड असा प्रॉडक्ट घेऊन त्या ठिकाणी आपण त्या लिक्विडचं किंवा त्या वॉटरचं जे मास आहे या ठिकाणी सांगू शकतो. आता व्हॉल्यूम किती तर एरिया त्या सिलेंडरचा आणि हाईट, एरिया इंटू हाईट. बरोबर, म्हणजे त्या सिलेंडरचा एरिया किती आणि त्या बॉडीची हाईट किती एवढा जो भाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी व्हॉल्यूम आलं त्या सिलेंडरचं. आणि डेन्सिटी जी आहे ती आपण रो ह्या पॉईंटने त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी मास किती आलं तर A टाइम्स H टाइम्स रो एवढं त्या ठिकाणी तुम्हाला बघता येतं. बरोबर, त्याच्यामुळे आता ही कंडिशन जी आहे ती जर आपण याच्यामध्ये टाकली मासची व्हॅल्यू तर प्रेशर काय असेल तुमचा एमच्या जागी तुम्ही जर ही व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला मिळेल AH रो इंटू G अपॉन A. बरोबर, म्हणजे आपण ह्या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज ज्या आहे त्या पुटअप केल्या फक्त ह्या एमच्या ठिकाणी ही व्हॅल्यू जी आहे ती आपण टाकली. तुम्हाला पुढची स्टेप जी आहे ती AH रो इंटू G अपॉन A मिळेल. यातला A आणि A जो आहे तो त्या ठिकाणी कॅन्सल होईल. मग राहील काय खालती फक्त H इंटू रो इंटू G. बरोबर, म्हणजे प्रेशर ह्या ठिकाणी लिक्विड कॉलमवरती किती एक्झर्ट होईल तर H इंटू रो इंटू G. जिथं H जो आहे तुमचा तो हाईट असेल, रो जी आहे ती डेन्सिटी असेल आणि जी आहे ती काय आहे तर ती ग्रॅव्हिटी आहे. ओके, म्हणजे याच्यात तुम्हाला मेन्शन की प्रेशर किती त्या ठिकाणी लिक्विडचं असेल किंवा द प्रेशर P ड्यू टू लिक्विड ऑफ डेन्सिटी रो ॲट रेस्ट and at a depth h below the free surface is h रो इंटू G. म्हणजे एवढं प्रेशर त्या ठिकाणी तुम्हाला लिक्विडचं एखाद्या रेस्ट पोझिशनला असणाऱ्या बॉडीमध्ये एक्झर्ट होईल किंवा प्रोड्यूस झालेलं असेल असं आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ओके,
ह्याच पॉईंटला आपण ह्या ठिकाणी थांबू. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.